नितीन नबीन यांचं भाजपा कार्यालयामध्ये स्वागत केलेलं आहे। नितीन नबीन यांची भाजपाच्या मुख्य कार्यकारी पदावर नियुक्ती झालेली आहे। नितीन नबीन यांचं कार्यालयात स्वागत केलेलं आहे। नितीन नबीन भाजपाचे नवे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत। त्यांची निवड या पदावर झालेली आहे आणि त्यानंतर आपण ही दृश्य पाहतोय। भाजपाच्या कार्यालयात नवे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांचं स्वागत हे केलं गेलं आहे। मुझे बहुत खुशी है कि श्री नितिन नबीन जैसे एक बहुत ही युवा ऐसे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता को कार्याध्यक्ष के रूप में पार्टी ने नामित किया है। उन्होंने कार्यकर्ता के रूप में, नेता के रूप में, मंत्री के रूप में जिस स्वरूप में उनको काम दिया गया, अपना काम बखूबी निभाया है। 4 बार से विधायक वो है, विधायक के तौर पर भी बहुत पॉपुलर है और मुझे ऐसा लगता है कि उनके कारण भारतीय जनता पार्टी को एक नई पीढ़ी मिली है। तर नितीन नबीन यांची राजकीय कारकीर्द पाहूयात। बिहारच्या नितीश कुमार मंत्रिमंडळामध्ये नुकतेच ते मंत्री झालेत। भाजपाचे ज्येष्ठ नेते नबीन किशोर सिन्हा यांचे ते पुत्र आहेत। बिहारच्या बंकीपूरमधून 4 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेत। 2025च्या निवडणुकीमध्ये 5व्यांदा बिहार विधानसभेवर ते निवडून आलेत। भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचं नाव समोर नव्हतं। अभाविपमधून राजकीय क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला। बिहारमध्ये भाजपा वाढवण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान राहिलंय।